आंबेडकर यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. असा रामजी बाबांचा लेख. भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होते, लाखात नाही तर जगात एक होते. दीन दलितांचा उद्धार केले जीवाचे रान. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते भारतीय संविधान. केला 14 तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन. अशा या महामानवाला करतो मी नमन, करतो मी नमन. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य, तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वतेचा वापर समाजहितासाठी करणारा पहिला महामानव, भारतीय संविधानाचे जनक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एक जन्म काय 1000 जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार काही फिटणार नाही, बाबासाहेबांचे उपकार काही फिटणार नाही. ज्याने आपला देह गोर गरीब जनतेच्या, दलितांच्या सुखासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, समाजासाठी आणि देश सेवेसाठी चंदाने समान झिजवले असे महान व्यक्ती, भारतीय संविधानाचे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू गावात 14 एप्रिल 1891 साली वडील रामजी आंबेडकर व आई भीमाबाई आंबेडकर यांच्या पोटी झाला. त्यांचे नाव भीमा ठेवण्यात आले. 19व्या शतकाचा काळ गोरगरीब दलितांसाठी फार भयानक होता. अस्पृश्यांना पाणवठ्यावर पाणी भरू दिले जात नव्हते. धार्मिक मंदिरांमध्ये प्रवेश दिला जात नव्हता, कारण जातीभेदाचे वारे दूरवर पसरलेले होते. अनेक वर्षात चातुर्वर्ण व्यवस्था, खायला भाकरी, प्यायला पाणी, चालायला रस्ते मिळणे सुद्धा कठीण होते. असे अनेक दलितांचे व्याज आणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचे अधिकार देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाची खूप आवड होती. ती वाचनाची आवड भारतीय संविधानाचे निर्मितीचा आजमत ठरला, यात तीळ मात्र शंका नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय भीम.